नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग बघणार आहोत. तर अभंग तो असा आहे, मान अपमान मान अपमान गोवे, अवघे गुंडूनी ठेवावे. हेची देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. शांतीची वस्ती, तेथे खुंटे काळगती. आली उर्मिस आहे, तुका मने थोडे आहे. हा अभंग अत्यंत साध्या शब्दात मानवी जीवनातील मोठं तत्त्वज्ञान सांगतो. मान अपमान, मनशांती, समाधान आणि भावनावर नियंत्रण या सगळ्याचा सुंदर समतोल यात दिसतो. संत तुकाराम महाराज सांगतात की बाह्य परिस्थितीपेक्षा आपली अंतर्गत अवस्था महत्त्वाची आहे. तर संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये अत्यंत खोल जाऊन आपल्याला आपल्या जीवनातील मनशांती, मान अपमान याबद्दल सांगतात. तर अभंगाचे अर्थ आपण ओळीने पाहू. तर अभंग असा आहे, मान अपमान गोवे, अवघे गुंडूनी ठेवावे. या ओळीत मान म्हणजे सन्मान, स्तुती, प्रतिष्ठा आणि अपमान म्हणजे निंदा, तिरस्कार, अपकृती. गोवे म्हणजे गोळा करणे किंवा एकत्र येणारे अनुभव. आणि गुंडूनी ठेवावे म्हणजे गुंडाळून बाजूला ठेवणे. संत तुकाराम महाराज इथे सांगतात की आयुष्यात आपल्याला कधी सन्मान मिळतो तर कधी अपमान सहन करावा लागतो. समाजात वावरताना हे दोन्ही अनुभव अपरिहार्य आहेत, पण माणसाने या गोष्टी मनात साठवून ठेवू नयेत. जर कोणी आपली स्तुती केली तर आपण खूप आनंदी होतो, अहंकार वाढतो. आणि जर कोणी टीका केली तर आपण दुखावतो, राग येतो. या दोन्ही प्रतिक्रिया मनाला अस्थिर करतात. म्हणून महाराज म्हणतात की मान आणि अपमान या दोन्ही गोष्टी गुंडाळून ठेवाव्यात, म्हणजेच त्यांचा परिणाम मनावर होऊ देऊ नये. हे तत्त्वज्ञान आपल्याला समत्व शिकवतं. जेव्हा माणूस मान अपमानाच्या पलीकडे जातो तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्थिर आणि शांत होतो. हे साधन कठीण वाटणं असलं तरी तेच आध्यात्मिक प्रगतीचे पहिले पाऊल आहे. तर पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, हेची देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. आता येथे देवाचे दर्शन म्हणजे फक्त मंदिरात जाऊन देव पाहणे नव्हे, तर मनात देवत्व अनुभवणं. संत तुकाराम महाराज सांगतात की मान अपमानाच्या पलीकडे जाणं हेच खरं देवदर्शन आहे. जेव्हा माणूस बाह्य गोष्टीवर अवलंबून राहत नाही तेव्हा त्याला अंतर्गत शांती मिळते. हीच शांती म्हणजे देवाची अनुभूती. म्हणजेच देव कुठे बाहेर शोधायचा नसून तो आपल्या शांत आणि समाधानी मनातच शोधावा लागतो. सदा राहे समाधान. आता जेव्हा माणूस समत्व ठेवतो तेव्हा त्याच्या मनात कायम समाधान राहतं. समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंदी राहणं. अशा व्यक्तीला बाहेरच्या गोष्टीचा फारसा परिणाम होत नाही. आजच्या काळात लोक सतत तुलना करतात, इतराच्या मतावर अवलंबून राहतात, त्यामुळे असंतोष वाढतो. पण संत तुकाराम महाराज सांगतात की खऱ्या समाधानासाठी बाह्य मान्यता आवश्यक नाही. जेव्हा मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा आपोआप समाधान मिळतं. संत तुकाराम महाराज आपल्याला पुढे सांगतात की शांतीची वसती, तेथे खुंटे काळगती. आता शांतीची वसती म्हणजे जिथे शांती वास करते, जिथे मन पूर्ण शांत आहे. काळगती खुंटे म्हणजे काळाची गती थांबते, म्हणजे चिंता, ताण, दुःख याचा प्रभाव कमी होतो. या ओळीत एक अतिशय सुंदर आणि गूढ विचार आहे. सामान्यतः आपल्याला वेळ खूप वेगाने किंवा खूप हळूहळू जातो असं वाटतं, विशेषतः जेव्हा आपण चिंतेत असतो. पण जेव्हा मन पूर्णपणे शांत असतं तेव्हा वेळेचं भान कमी होतं. तुकाराम महाराज सांगतात की जिथे शांती आहे तिथे काळाचाही प्रभाव कमी होतो. म्हणजेच मन शांत असेल तर भूतकाळाची खंत
आणि भविष्याची चिंता दोन्ही नाहीशी होते. म्हणून माणूस वर्तमानात जगू लागतो. ही अवस्था ध्यान, साधना किंवा आत्मज्ञानामुळे प्राप्त होते. जेव्हा मनाला शांती असते तेव्हा बाह्य परिस्थिती किती बदलली तरी मन स्थिर राहतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक सतत तणावाखाली असतात. त्यांना शांतता हवी असते, पण ती बाहेर शोधतात. संत तुकाराम महाराज सांगतात की खरी शांती आपल्या मनात आहे. जेव्हा ती मिळते तेव्हा जीवनाचा वेग आणि ताण याचा प्रभाव कमी होतो. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की आल्ली उर्मी साहे तुका मने थोडे आहे. उर्मी म्हणजे काय असते? उर्मी म्हणजे भावना, जसे की राग, लोभ, मत्सर, अहंकार, इच्छा. तर पुढे असे म्हणतात की साहे म्हणजे सहन करणे आणि नियंत्रण ठेवणे. तुकाराम महाराज सांगतात की भावना येणं स्वाभाविक आहे. माणूस असल्यामुळे राग येईल, मोह येईल, अहंकार येईल, पण त्या भावनांना लगेच कृतीत आणू नये. त्यांना सहन करावं, थोडा वेळ द्यावा. उदाहरणार्थ राग आला की आपण लगेच काहीतरी बोलतो किंवा करतो, नंतर पश्चाताप होतो. पण जर आपण त्या क्षणी थोडा संयम ठेवला तर परिस्थिती सुधारू शकते. तुका म्हणे थोडे आहे म्हणजे हे सगळं साधन फार अवघड नाही. थोडं प्रयत्न, थोडं आत्मनियंत्रण आणि थोडी जाणीव ठेवली तर माणूस या मार्गावर चालू शकतो. ही ओळ खूप प्रेरणादायी आहे, कारण ती सांगते आध्यात्मिक प्रगती फक्त मोठ्या तपश्चर्येने होत नाही, तर रोजच्या छोट्या प्रयत्नांनीही होते. तर या अभंगातून आपण भरपूर काही गोष्टी शिकलो. मान अपमानाच्या पलीकडे जावं, मनात समाधान ठेवावं, शांतीचा शोध घ्यावा आणि भावनावर नियंत्रण ठेवावं. जर तुम्हाला हा अभंग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण पुढे भेटूया असेच एका विचारांनी भरलेल्या अभंगासोबत. जय जय श्री रामकृष्ण हरी.